स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या, परंतु मांडा संघ नेहमी चांगल्या पद्धतीने सहकार्य करतो, त्यांचं देखील मनापासून कौतुक. तर एका बाजूला आपण पाहता आणखीन एक तगडा संघ, ऋतिक, विशाल, काबा, हे सर्व खरंतर दर्जेदार खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना फ्रेश सामना असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आज आवाज ऐकताय. खरं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय मच्छिंद्र पाटील सर, मॅक्स सर, त्याच वेळेला बाबूशा यांचा आवाज तुम्ही ऐकताय. मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर नितलस संघ आता प्रतीक्षा लागली गोरसई ब संघासोबत खेळ. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सर्व पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. रघुनाथ बगाड साहेब, ग्रामपंचायत सदस्य जुन्नर यांच्याकडून मांडा आणि गोरसई बी संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बघा, जुन्नरवरून ग्रामपंचायत सदस्य रघुनाथजी बगाड साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि सर्व या ठिकाणी मंचावर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत. सचिन शेठ पाटील उर्फ बाया शेठ यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नितलस संघाचे करदर पाठीराखे गोट्या भाई आमच्या कॅमेरामन, येस वेलकम. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सामन्याला होईल सुरुवात. चला लवकरात लवकर आपण सामना चालू करा. मॅच सुरू होतोय. मंचावरती करता आपण पाहताय सचिन शेठ, भाया शेठ यांना आपण पाहताय. त्याच वेळेला संपूर्ण त्यांचा मित्र परिवार शैलेशजी पावशे यांना आपण मंचावरती पाहताय. अप्रतिम खरं तर नेत्रदीपक असं हे आयोजन. माजी सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2025. खरं तर यंदाचा हंगाम आपण पाहिला, अवकाळी पावसामुळे बऱ्याच स्पर्धा पोस्टपोन झाल्या, पुढे ढकलल्या गेल्या, परंतु या स्पर्धेला देखील तितका चांगला सपोर्ट्स बामण डोंगरी संघ पाचच्या सामन्यामध्ये विजयी राहिला. त्या संघाला दिती स्पोर्ट्स खारकोपर मिस्टर आबा यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचा मनापासून आभार. मंचावरती आदरणीय अमोल भाऊ, आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचं आगमन. यस, ग्रीन सिग्नल पंचांचा आलाय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉल तयार. गोलंदाजी मार्कवरती कमलेश पाटील, लेफ्ट आर्म सीमर. पहिला बॉल फुल लेंथ होता, हलक्या हाताने खेळले. बॉलर बॅक ड्राईव्ह, मिडॉनचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. 1 रन या चेंडूवरती नक्की मिळेल. 1 रन या ठिकाणी मिळाली. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करत असताना मैदानामध्ये केतन या खेळाडूचं. केतन भाकरे आणि अशोक एडे करतर हे 2 सलामीवीर. अशोक या टीम मधला एक करतर एक जबरदस्त जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू, आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने मैदानामध्ये असताना केतन तो देखील तितकाच स्फोटक अंदाजामध्ये सातत्याने फलंदाजी करत असतो. पण समोर कमलेशला आपण पाहताय. वेगवान चेंडू अँगल बनवला. खरं तर उजव्याच्या बाहेर हलकासा टाकला. कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी वेग जास्त होता, लाईन चांगली होती, थोडासा बाउन्स देखील या टप्प्यामध्ये पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. कमलेशची बॉलिंग ॲक्शन आपण पाहिली, तो लेदर देखील चांगल्या पद्धतीने खेळत असतो. याही वेळेला टॅपिंग क्रिकेट, बॅकफुटला गेले, गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकअपसाठी खेळाडू. मागचा फटका देखील याच दाटणीचा खेळायचा होता फलंदाज अशोकला, परंतु यावेळेला बघा हलकीशी आतली कळा घेत बॉल त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट देखील आहे. त्या दिशेने स्ट्रोक्स 1 सिंगल या बॉलवरती मिळाली. एका रनने मात्र संघ पुढे सरकताना आपण पाहता. डबल, बिनबाद 2. अप्रतिम करत फील्ड पोझिशन या मैदानावरती आपण पाहता. मिड विकेटमध्ये अगदी डीप लाईक फिल्डर उभा केला, त्याच वेळेला लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा आहे. मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि इथे पुन्हा एकदा गतीने बीट केलंय. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु त्या ठिकाणी बॅटला स्पर्श करून बॉल बरोबर पायावरती आदळला आणि पंचांचा अगदी योग्य निर्णय, बॅट कट. कारण या धावा बॅटने आलेल्या धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये ॲड होतील. त्याच वेळेला आपण पाहिलं खरं तर एक्स्ट्रा रन देखील टीमच्या खात्यामध्ये ॲड होतील. ऑन स्क्रीन आपण पाहता बाहेर शेट यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं खरं तर थोडंसं
क्षण पाहायला मिळतील, कारण आज नितलं संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकलाय. कमालीचा स्ट्रोक्स इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला त्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार चौकार. संदेश वही शेलके तो पाहायला मिळाला, जो खरं तर नितलस संघाने जिंकला. कुणाल भोईरचं आक्रमण, 2 बॉल 2 षटकार अप्रतिम राहिला. हाफ ट्रॅकर फिरून मारण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता पण प्रॉपर कनेक्शन नाहीये. गॅपमध्ये बॉल निघालाय अलॉंग विथ कार्पेट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा हा दुसरा चौकार. 2 चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्येमध्ये बदल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा धाव फलकावरती येताना पाहिल्या. शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार. आणि यानंतर आता ऋतिक पाटील, आणखीन एक मोठं नाव सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूचा तुम्हाला सातत्याने बोलबाला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादित करणारा एक व्यावसायिक स्तरावरचा दमदार अष्टपैलू खेळाडू ऋतिक पाटील आता बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज केतनला आपण सध्या पाहता. केतन भाकरे त्यांच्या बरोबरीने अशोक एडे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 11 धावा धाव फलकावरती आहेत. प्रचंड फॅन फॉलोविंग खरं तर या संघांच्या आहेत. ग्रामीण गटामध्ये जेव्हा हे संघ सहभागी होतात तेव्हा मात्र मोठ्या संख्येने व्ह्यूवर्स सामन्याचा आनंद घेत असतात. कॉपीबुक स्टाईलने अगदी जाग्यावरून हा फटका सजवला. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. स्वागत केलंय त्या ठिकाणी मैदानामध्ये फलंदाज केतन भाकरे यांनी. खरं तर ऋतिक पाटील या खेळाडूचं, केतन भाकरे याला आपण सध्या पाहताय. जबरदस्त फटका, अगदी फुल लेन बॉल, त्याच्यावरती इनफिल्डला क्लिअर करताना चौकार. तदनंतर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, फुल टॉस ऑन साईडला. बिगिटचा प्रयत्न आहे कल्पेश डीपमध्ये. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, तितका चांगला थ्रो आपण पाहिला. विकेट किपर विशालच्या एंडला पाहायला मिळाला. 1 रन घेत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. एका रन्सच्या मदतीने टोटल धावसंख्येमध्ये बदल. धावा धाव फलकावरती 16 विदाउट लॉस. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये आणि 16 धावा या धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. चांगलं खरं तर चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी होताना पाहायला मिळाली. मागच्याही मॅचमध्ये 70+ रनचा पाठलाग करताना असं वाटलं होतं त्या ठिकाणी पालघरचाच खरं तर संघ, केलवा संघ कदाचित विजेता होईल. परंतु त्यानंतर भानुदासनं केलेलं कमबॅक पाहायला मिळालं शेवटच्या ओव्हरमध्ये. याही वेळेला वेगवान बॉल, त्याच्यावरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गतिमान फटका, डीपेक्सा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलं, सीमा पार चौकार. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये दुर्मिळ होत चाललेत, कारण प्रत्येक फलंदाज ऑन साईडला ताकदीच्या जोरावरती फटके खेळतो. परंतु यावेळेला बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी करतोय अशोक. वाईड लाईनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि इथे वाईड +4 पंजा, नशिबाचा पंजा मिळेल बॅटिंग करताना मैदानामध्ये मांडा टीमला. बाहेर टाकला बॉल विकेट किपरच्या मागे. त्या ठिकाणी आपण पहिला सपाट खरं तर आउटफील्ड आहे, गतिमान आउटफील्ड आहे. लॉंग स्टॉपच्या बाहेर नॉन स्टॉप चेंडू जाताना पाहायला मिळाला, चौकार त्या ठिकाणी आपण पाहिला. धावसंख्येमध्ये आता हळूहळू बदल होत चाललाय.
बघा 2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक इनिंगला, प्रत्येक टीमला. तुम्ही कोणत्याही वेळेला रिव्ह्यूचा वापर करू शकता. 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमला देण्यात आलेले आहेत. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. खरं तर सुप्रसिद्ध युवा उद्योजक नितेश उर्फ गुड्डू जोशी यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला बाईक या स्पर्धेला लाभली आहे. शैलेशजी पावशे यांचे परम मित्र आणि एक क्रिकेटला देव मानणारे खरं तर गुड्डू जोशी, त्यांच्या बरोबरीने सचिन शेठ यांना आपण पाहत आहे. ही त्रिमूर्ती ऑन स्क्रीन सध्या आपण पाहू शकाल. याही वेळेला गुडघा टेकत थोडासा अनऑर्थोडॉक्स टाइप खेळले, लॉंग लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. पण पाहिलं तर सातत्याने चौकारांचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. तब्बल 5वा आणि सलग 4 अशोक एडे याच्या बॅटमधून सलग 4 चौकार. टोटल वाईडचा एक चौकार देखील आपण पाहिला. टोटल 6 चौकार या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. त्याच्या जोरावरती 29वा धावफलकावरती आल्या. आणखीन एकदा क्या बात है, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका होता. आणखीन एक चौकार. प्रचंड आक्रमक झालाय. ऑफ ट्रॅकर यावेळेला शॉटम पूल, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. एकोणचाळीस 39. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11 धावा होत्या आणि त्यानंतर आलेल्या धावा आपण पाहिल्या. हा संपूर्ण बॅटिंगचा वॅगन व्हील तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे. मुंबई 11 मांडा टीमच्या माध्यमातून रेड लाईन ज्या ठिकाणी मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळाले, चौकार, एक षटकार देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. खरं तर चांगलं योगदान एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सध्या ऑन स्क्रीन सर्व गोष्टी पाहत आहे. 39 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19.50च्या सरासरीने संघ पुढे चालला. ही सरासरी कायम राहिली तर 80+ धावा व्हायला वेळ लागणार नाहीये. या वेगाने आता हे पुढे चाललेले आहेत. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा कमलेश पाटील नितलस विलेज एंडकडून, ज्या ठिकाणी पहिल्या षटकात त्याने सुरुवात केली होती पॉवर प्लेमध्ये, त्याच एंडने मात्र गोलंदाज आता पुन्हा मॉर्निंग ट्रॅकवर त्याला सेकंड स्पेलमध्ये आला. पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा कमलेशने खर्च केल्या. सेकंड स्पेलला सुरुवात झाली. पहिला चेंडू, क्या बात आहे, बॅकफुट पंच. आज मात्र मैदानामध्ये तुफान फलंदाजी, नयनरम्य फटके पाहायला मिळाले. आणखीन एक खणखणीत चौकार. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटकेबाजी, अफलातून. बघा, जिथे शतरक्षक नाहीये त्याच क्षेत्रामध्ये हे फटके. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मागे पूर्णपणे आउटफील्डला एकही शतरक्षक नाहीये. गॅप शोधत असताना त्याच्या डोक्यावरून हा फटका सोपं नाहीये.
विथ द टर्न वेगाच्या अगेन्स्ट बॅकफूट अगदी पंच ज्याला म्हणता येईल टायमिंगच्या आधारावरती केलेला हा फटका होता. 4 धावा आल्या, 43 रन, अगदी 40+ धावा, 43 धावा पहिल्या 13 चेंडूमध्ये पाहायला मिळाल्या. फील्ड पोझिशनमध्ये आता बदल, स्वीपर कव्हरचा डीपमधला फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये घेतलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पॉईंटमध्ये उभं केलंय. गतिमान बॉल पॅड लाईनचा आहे, लाऊड फील्ड, रन आउटची संधी देखील निर्माण झाली होती. बऱ्याच घडामोडी घडल्या. LBW साठी अपील झाली होती, पंचाने सांगितलं हाईट फॅक्टर थाईच्या वर हा बॉल त्या ठिकाणी पायाला लागलाय आणि त्याच वेळेला लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आल्या. रनआउटची संधी होती. जर का क्षेत्ररक्षकच्या मागे असणारा खेळाडू नेमबाजीमध्ये निष्णात असतात, त्याने स्टम्प्सला हिट केलं असतं तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात एखादा विकेट किंबहुना पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळाला असता वडवली टीमला. असं काही घडलेलं नाहीये. भरपूर हाईट आहे बघा. पुन्हा एकदा अगदी थाईजवरती थायपॅडवरती लागलेला हा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला 2 धावा आल्या लेग बाईच्या स्वरूपात. 45 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका, मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कल्पेशच्या हातामध्ये झेल देत पहिला धक्का बसला बॅटिंग करताना भूमी 11 मांडा टीमला. खेळाडू बाद झाला केतन. बॅक टू द डगआउट. केतन 45 धावसंख्येवरती पहिला धक्का बसला. तर या दरम्यान सन्माननीय माजी उपसरपंच आदरणीय रतन भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय माजी उपसरपंच रतन भोईर साहेब या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ब्रेक थ्रूची गरज होती. पहिला विकेट हवा होता. पार्टनरशिप ब्रेक केली. 45 धावांची सलामी दिली दोन्ही फलंदाजाने. ज्या ठिकाणी केतन मैदान सोडून मैदानाच्या बाहेर गेला, परंतु अजूनही अशोक मैदानामध्ये उभा आहे. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे आलाय नौशाद. खरं तर कोण विसरेल रामबाग चषक नावेखाडीच्या नाईट स्पर्धेमधलं अर्धशतक मुरबी संघाच्या अगेन्स्ट नौशादनं केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना ओंकार पाटीलने देखील 50 कंप्लीट करत त्या ठिकाणी तो सामना फिनिश करून दाखवला होता. याही वेळेला एक मोठी इनिंग नौशादला मैदानाच्या मध्ये साकारावं लागेल. भरपूर चांगला खेळाडू मधल्या फळीमध्ये अगदी 1 डाऊनला 3ऱ्या पोझिशनला तो मैदानाकडे दाखल झालाय. फुल लेन बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, हात हलक्या हाताने खेळले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी आहे विकास. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 46, 1 गडी बाद 46 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. चांगली सुरुवात मिळाली, चांगला स्टार्ट मिळाला. ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणता येईल. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. जर सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. त्यामुळे सुरुवात दमदार झाली आहे भूमी 11 मांडा टीमची. अशोक स्ट्रायकिंग एंडला हाफ ट्रॅकर हुक केलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टाईलने बॉलला पाठवलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. जी 50 कंप्लीट. 52 धावा धाव फलकावरती भूमी 11 मांडा टीमच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती. 9 बॉल 33 वरती खेळतो अशोक एडे. मैदानाच्या चहू बाजूला अशोकने मात्र वेड लावलं प्रतिस्पर्धी संघाला. फ्लिक ऑफ द रिस्ट. क्या बात आहे. आणखीन एक चांगलं टायमिंग. पायात टाकलेला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय. आउट ऑफ द बॉक्स षटकार. सर भावेश पवार यांचं आगमन लेट फ्लाइट परंतु थेट नितलसच्या मैदानात दाखल झाले भावेश पवार. त्यांचं देखील वेलकम. आता नितलस संघाला पुन्हा जास्त मेहनत करावी लागेल. भावेशची देखील एंट्री झाली आहे गोरसई बस संघामध्ये. त्यांचं देखील आपण त्यांनाही शुभेच्छा देऊया. पवन देखील जॉईन होईल. बरेचसे खेळाडू आपण पाहिलं भरपूर स्पर्धा भ्रमंती करतात ज्यामध्ये भावेश पवार यांचं आगमन या ठिकाणी झालंय. परंतु मैदानामध्ये अशोक एडेने मात्र सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण त्याने काय फटकेबाजी केली. सुरुवातीला खरं तर आपण पहिला स्किलिंग शॉट टेकिंग गॅप ज्याला म्हणतात चौकारने सुरुवात केली आणि त्यानंतर हुक शॉट पाहायला मिळाले.
फ्लिक शॉट पाहायला मिळाले, इनसाइड आउट देखील फटके पाहिले आणि आतापर्यंत आपण पाहिले अशोक एडेची इनिंग 10 बॉल 39 वरती खेळतो, म्हणजे अर्धशतकसाठी त्याला अजून 11 धावा करायच्या, 3 षटकं बाकी आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं 58 धावा, एक खेळाडू बाद 58 अशी धावसंख्या धावफलकावरती भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. चला थोडं स्पीडअप करा. संध्याकाळचं सत्र प्रत्येक सामना हा 6 षटकांचा आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली भूमी 11 मांडास टीमच्या वाट्याला टॉस जिंकून. त्या ठिकाणी आपण पाहिला तर कमलेशने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच पहिल्या षटकामध्ये कमलेशने 11 धावा दिल्या, पण ऋतिक पाटीलचं षटक ज्या षटकामध्ये जवळजवळ 28 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा कमलेश आला, त्याने 17 धावा खर्च केल्या. 2 स्पेलमध्ये टोटल 28 धावा खर्च करत एक गडी मिळाला बाद केला कमलेशने. परंतु आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळेल शुभम पाटील, आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू चेंद गेम वडवली ब संघाचा. अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. चौथं षटक, चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गतवर्षी जेव्हा या स्पर्धेचं आयोजन होतं तेव्हा बरोबर ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा देखील कोणच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात चालू होती आणि त्या स्पर्धेमध्ये गोरसई ब संघाने जबरदस्त कामगिरी करत घवघवीत यश संपादित केलं होतं आणि रेकॉर्ड ब्रेक पब्लिक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि याही वेळा आपण पाहताय खरं तर रायगडमध्ये सुरुवातीला खरं तर सातत्याने जी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते ती स्पर्धा म्हणजे माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 नितलस स्वर्गीय अभि प्रतिष्ठान व संग्राम 11 नितलस आयोजित आपण सध्या स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कमध्ये शुभम पाटील समोर स्ट्राईक एंडला मिस्टर नौशाद स्ट्रायकिंग एंडवरती असेल. नौशाद स्ट्राईक एंडला सज्ज आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, खरं तर अपलिफ्ट केला बॉलला, अगदी ऑन द टोस केले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनकडे आणखीन एक चौकार. पवन केने यांचं देखील आगमन झालंय. कोरसई ब संघामध्ये भावेश पवार जॉईन झालेत. आता एवन पवन केने देखील जॉईन झालेत. चांगला सामना पाहायला मिळेल. नितलस संघ ज्याने खरं इतिहास घडवला, खास करून कुणालचं कौतुक करायला गेलं. मागच्या लढतीमध्ये काय फलंदाजी झाली. शेवटचे 2 बॉल त्यांनी 9 धावा असताना 2 षटकार ठोकत सामना जिंकला आणि शैलेशजी पावशे यांच्या वतीने तब्बल 11,000चं पारितोषिक त्यांना मिळालं. बॉल तयार, फुल टॉस चेंडू फिरून मारलाय आणि इथे मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. नौशादचा स्ट्रोक, षटकार. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आपण ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा या ठिकाणी तिसरे पंच असतील आमच्या समेत, अगदी चेक केलं जाईल. बॉल वस्टाच्या वर असेल. रिव्ह्यूचा वापर केलाय. अंपायर्स कॉल, येस अंपायर्स कॉल आहे. अगदी योग्य वेळेला रिव्ह्यू अंपायर्सने कॉल केलाय आणि तिसरे पंच लगेचच आपण दाखल व्हा. निर्णयाची प्रतीक्षा आहे. बिमर असेल तर मात्र टेन्शन वाढेल, कारण ऑलरेडी षटकार ठोकलाय, त्यामुळे जखमेवरती मीठ सोडण्याचं काम असंच काही चित्र पाहायला मिळेल जर हा बॉल बिमर असेल. जर नसेल तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळेल नक्कीच. त्या ठिकाणी गोलंदाज शुभम पाटीलला चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाची मदत, अंपायर्स कॉल चेक केलं तर अगदी योग्य निर्णयाची प्रतीक्षा. स्वर्लेग पंच सँडी पालकर, व्हायब्रेटर अंपायर म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे सत्यवानजी काकडे. खरं तर सत्यवान काकडे यांचं एक खास वैशिष्ट्य, ड्रीम 11 नो बॉल कॉल. ड्रीम 11 वरती महेंद्र थार विजेता अंपायर, त्यांना आपण सध्या मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहता. चर्चा होती आणि अनेक त्यांना शुभेच्छा देखील आल्या. त्यानंतर ड्रीम 11 हे ॲपच बंद झालं महेंद्र थार घेतल्यानंतर. चला जाऊया मॅचकडे. फ्रीडचा बॉल समोर पुन्हा एकदा नौशाद हलक्या हाताने पुन्हा एकदा टर्न केला बॉलला. व्हेरिएशन फार गरजेचं आहे सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये. तुम्हाला व्हेरिएशन पुढे घेऊन जाईल आणि ते व्हेरिएशन मात्र गोलंदाजीमध्ये दाखवत असताना शुभम पाटील मागचा फुल टॉस टाकला आणि त्यानंतर मात्र थोडा टप्पा लेंथ कमी केली, बॉलला बाहेर काढलं, स्विंग केलं, त्याचा फायदा डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करावा लागेल. विकेट हवा आहे, विकेट हवा या ठिकाणी चेंद गेम वडवली ब संघाला. जर विकेट मिळाला
तर दबाव टाकता येईल आणि विकेट मिळालाय. टप्पा पडला, बॉल खाली राहिला. थोडासा आपण पाहिला सरप्राइझिंग डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल, आश्चर्याचा धक्का दिला फलंदाजाला आणि क्लीन बॉल त्रिफला उद्ध्वस्त झाला नौशाद या खेळाडूचा. फलंदाज पाहायला मिळाला नौशाद. चौथ्या क्रमांकावरती खेळाडू चाललाय चिंटू. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू चिंटू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आतापर्यंत 69 2 गडी बाद 69 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे आणि अजूनही चौथं षटक मार्ग असतात. 2 षटकं पेंडिंग आहेत, त्यामुळे एक मोठा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न राहील या स्पर्धेमध्ये भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून. खरं तर आज योगायोग श्री गजानन डेव्हलपर्स बामणडोंगरी हा संघ देखील खेळला आणि विजेता देखील राहिला आहे. जगन अण्णा यांनी पुरस्कृत केलेला संघ आता स्वतःचा संघ देखील मैदानामध्ये उतरला आहे. भूमी 11 मांडा याही टीमला आपण सध्या पाहत आहे. चांगला खेळ साकारत असताना हलक्या हाताने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पुश करो और खुश रहो ही भूमिका साकारत असताना, कारण त्यांनाही माहिती आहे धावा आलेल्या आहेत, त्यामुळे सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करून अशोक एडे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती कसं आणता येईल हा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत फलंदाज चिंटू. अशोक वैयक्तिक 10 बॉल 39 वरती खेळतायत आणि त्यांच्या बरोबरीने चिंटू त्याने सिंगल रन करत आपलं अकाउंट ओपन केलंय. अजूनही आपण पाहत आहे का 70 7वं दशक पूर्ण झालंय. प्रतिस्पर्धी संघामध्ये बलाढ्य फलंदाजीची स्ट्रेंथ आहे, मोठी स्ट्रेंथ आहे, त्यामुळे मोठं तुम्हाला टार्गेट सेट करावंच लागेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. आणि सुरुवात देखील धमाकेदार त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. शॉट ऑफलेन बॉल ऑन साईडला पिकअप शॉट, आणखीन एक मिड विकेटला क्लिअर करत असताना धमाका षटकार. सलग 4 षटकार ठोकण्याचा कारनामा आता अशोक एडेने केलाय. जर का या बॉलवरती षटकार आला तर सलग 5वा षटकार आणि त्याही पेक्षा अर्धशतक पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये आणि ते 6वं असेल. जर का आणखीन एखादा मोठा फटका आला तर मात्र एक अर्धशतक अशोक एडेच्या नावावरती या स्पर्धेमध्ये नितलसच्या क्रीडांगणावरती कदाचित पाहायला मिळेल. यावेळेला देखील आपण पाहिला गतिमान बॉल, हँड अँड कॉर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं. अगदी ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न आहे परंतु बॅटला स्पर्श करत बॉल निघाला. त्या ठिकाणी शरीराचा वेध घेत असताना सिंगल आली. ओव्हर कंप्लीट झाली, 4थं षटक देखील संपलं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 77. अशोक येडे हा खेळाडू जबरदस्त फलंदाजी त्याने केली आतापर्यंत. या स्पर्धेमध्ये भरपूर अर्धशतकं पाहायला मिळाली परंतु आणखीन एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये अशोक एडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. 77 धावा, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 77 धावा. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येताना आपण पाहत आहे अनिल पाटील. पाटलांचा बोलबाला या संघामध्ये सातत्याने पाहायला मिळाला परंतु यावेळेला अनिल पाटील आपली पाटीलकी खरं तर या मैदानात दाखवतील का. गरज आहे सध्या एखादा इकॉनॉमिकल फिगर षटक किंबहुना अधिकचे विकेट जर का मिळाले, त्याहीपेक्षा अशोकचा विकेट जर का मिळाला तर मात्र नक्कीच आनंदाचं वातावरण तुम्हाला चेंदगेम वडवली टीमच्या खेम्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु अशोक वैयक्तिक 12 बॉल 46 वरती खेळतोय आणि अर्धशतकासाठी फक्त 4 धावा तो मागे राहिलाय. आतापर्यंत चांगली बॅटिंग, बॉल तयार मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील
ओव्हर द स्टम्प्स. फुल लेन बॉल. यॉर्कर लाईन ही परफेक्ट लाईन आहे, अगदी योग्य लाईन आहे. कधी कधी एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिला आपण नर्व्हस 90 वर आला की त्याच्यामध्ये प्रेशर येतं. 100 जेव्हा होता तेव्हा फ्री माइंडेड तो बॅटिंग करतो. अशा पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं. जेव्हा 50च्या आसपास अर्धशतकाच्या जवळ एखादा खेळाडू आला, थोडासा मानसिक दबाव त्याच्यावरती असतो, परंतु यावेळेला कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव न झेलता आपला नॅचरल खेळ मैदानामध्ये अशोकला करावा लागेल. ज्या पद्धतीने तो आता त्याच्या फ्लोमध्ये आला, लईमध्ये आलाय, तशी फलंदाजी पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कॉपीबुक स्टाईलने खेळत असताना खरं तर कौतुक करावं लागेल अशोकचं. त्याने प्रत्येक बॉलच्या अगेन्स्ट त्या बॉलच्या मेरिटनुसारच फटके मारले आणि याही वेळेला आपण पाहिला थोडासा वाईड लाईनच्या बाहेर ओव्हर पिच बॉल त्याला ड्राईव्ह केला. हलक्या हाताने सिंगल घेत असताना एंड बदलला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल 78. वैयक्तिक 47 वरती खेळतोय अशोक. त्याच्या बरोबरीने चिंटू हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. शेवटचे या इनिंग मधील 10 बॉल बाकी आहेत. या षटकातील 4 चेंडू, पुढचं एक षटक पेंडिंग आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत त्या ठिकाणी अनिल पाटील. या बेला बिगिटचा प्रयत्न, उंची जास्त घेतली आहे, अंतर कमी कापलंय. बॉलर विरुद्ध दिशेने चाललाय आणि काय वेल जज कॅच. अप्रतिम कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. चिंटू बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये चाललाय फहीम. मैदानाकडे जाताना आपण पाहता 78 धावा आणि तिसरा खेळाडू 78. लॉस ऑफ 3 विकेट. 4.3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एका बाजूला भरपूर चांगली भूमिका साकारतो अशोक, ज्याने वैयक्तिक वन मॅन आर्मी 47 रनचं योगदान दिलंय. गोलंदाजी मार्कवरती आलेला अनिल पाटील. इकॉनॉमिकल फिगर षटकची गरज आहे सध्या चेंजदगी मोडवली बी टीमला. खरं तर धावांचा वारू जो उधळलाय त्याला लगाम लावणं फार गरजेचं आहे आणि यावेळेला मात्र थोडा लगाम लावण्याचं काम करतोय मैदानामध्ये अनिल पाटील. गोरसई ब संघाचा कर्णधार आणि एका बाजूला संग्राम 11 नितलस संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. फुल लेन बॉल ऑन साईडला खेळत असताना त्या ठिकाणी डीपमध्ये स्वतः कमलेश बॉलपर्यंत पोहोचलेले आहेत. चेंडू उचलतील दरम्यान एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन या ठिकाणी मिळाली. एका रन्सच्या मदतीने स्कोर मूव्ज ऑन. पुढे जाताना आपण पाहता 79. 79 धावा फलकावरती. आपण प्रेडिक्ट केलं होतं सुरुवातीला किमान 80च्या वर जाईल आणि आतापर्यंत हे प्रेडिक्ट अनुमान योग्य ठरतंय, कारण आता 80च्या आसपास आला. 79 धावा फलकावरती आहेत. अजून एक षटक बाकी आहे, त्यामुळे आता अपेक्षा वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी बांडा संघाच्या पाठीराखाच्या किमान 100 गाठावी. ट्रिपल डिजिट धावसंख्या जर का स्कोर कार्ड वरती आली. फुल टॉस आहे. बॉल मागे चाललाय. विशाल धावतो बॉलच्या मागे आणि बॉल चाललाय त्या ठिकाणी बाउंड्रीच्या पलीकडे. अर्धशतक कंप्लीट. जोरदार टाळ्या होत्या अशोकच्या इनिंगसाठी. झुंजार खेळी साकारली या मैदानावरती. मैदानाच्या चहूबाजूला षटकार चौकार टोलावत आज मात्र प्रत्येकाची मने जिंकणारा खेळाडू अशोक ठरलाय अर्धशतकवीर. बॅट वरती करा अशोक आणि प्रत्येक प्रेक्षकांची मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. 51 50+ रन त्याने केले आतापर्यंत 15 चेंडूमध्ये. चांगलं टायमिंग. हा खरं तर मिसक्यूट झालेला फटका होता. असं वाटलं तर विशाल बॉलपर्यंत पोहोचेल. अगदी बॅटची अप्पर एज घेत मात्र बॉल मागे चालला होता, परंतु नशिबाची साथ ज्याला म्हणता येईल, किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. नशिबाने साथ अशोकला दिली आणि त्याच्या खात्यामध्ये 51 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्या आतापर्यंत. 83 रन ऑन स्कोर कार्ड. फुल लेन बॉल. यॉर्करचा प्रयत्न. खतर अनिलचंही कौतुक करायला गेले या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. आजच्या या स्पेलमध्ये या खरं तर सर्व गोलंदाजी तुलनेमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने प्राप्त केलाय. 5 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 84. एक षटक बाकी आहे. या अगोदर गोरसई ब संघाचा कर्णधार आणि एका बाजूला संग्राम 11 नितलस संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा डीजे.
टीम हडल खरं तर आपण जास्त घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. अंतिम षटक, प्रत्येक सामना 6 षटकांचा या ठिकाणी खेळला जातोय. हे खास आकर्षण या स्पर्धेचं. प्रत्येक सामन्यामध्ये 6 षटकं, प्रत्येक टीमचे मजबूत, त्यानंतर आपण पाहिलं कमकुवत बाजू ही प्रत्येक संघाला माहिती होईल. प्रत्येक प्रेक्षक जाणून घेतील कोणत्या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, शेवटपर्यंत कशा पद्धतीने खेळ रंगला जातो. बघा ऑन स्क्रीन सध्या पाहताय या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, प्रचंड मान्यवरांचं आगमन, एकनाथजी देशेकर साहेब यांची उपस्थिती आपण पाहिली. त्याच वेळेला या ठिकाणी आमचे आदरणीय शरददादा पावशे, माजी सरपंच आणि संपूर्ण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या विकेटचं पूजन. सुरुवात दमदार, सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होत असं याचं उत्तम उदाहरण सध्या ऑन स्क्रीन आपण पाहता. हे दृश्य आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. जयेश पाटील. जयेश पाटील शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. पहिल्या 5 षटकामध्ये आपण पाहता त्या ठिकाणी जवळजवळ 16.80च्या सरासरीने त्या ठिकाणी 84 धावा आल्या. आता अंतिम षटक हे देखील फार महत्त्वाचं आहे. जयेश पाटीलकडे विश्वास, जयेश पाटीलकडे बॉल संपवला विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. समोर फलंदाज सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये. अशोक, त्यांना आपण पाहता नॉस्टॅकिंग एंडवरती फहीम, अप्रतिम फलंदाजी. 16 चेंडूमध्ये 52 धावांची स्फोटक इनिंग अशोकने आतापर्यंत साकारली. परंतु अंतिम षटकाला सुरुवात झाली. पंचांच्या डाव्या बाजूने राईट मोर द विकेट. यावेळेला फुल लेंथ बॉल, हार्ड लेंथवरती होता, थोडासा पुलचा प्रयत्न होता परंतु अतिरिक्त बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला नाहीये. वेग जास्त होता, टप्पा अगदी पुढे होता, पुलचा प्रयत्न होता. खरं तर इथे सिंगल रन ॲड होईल बॅटिंग करत असताना मांडा टीमच्या खात्यामध्ये. 85 धावा धाव फलकावरती. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 निर्णायक बॉल टाकायच्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जयेश पाटीलला. शेवटच्या 5 बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणच करायचं फहीम, अशोक या 2 फलंदाजांना. नेक्स्ट बॉल, यॉर्कर खोदून काढला अक्षरशः कमलेश. क्या बात आहे, कमालीची फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स. बघा अगदी 3-4 फूट हवेमध्ये होता बॉल थांबवताना कमलेश. ज्या पद्धतीने बॉलला थांबवलंय ही खरं तर ओळख राहिली या खेळाडूंची. तुम्हाला फुकट प्रसिद्धी मिळत नाहीये, त्यासाठी तुम्हाला 100% कमिटमेंट हे द्यावं लागतं. बघा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपण जर पाहिला, कमलेशची नजर त्याच्या बॉडीच्या हालचाली पाहायला मिळाल्या आणि बरोबर त्याने बॉलला थांबवलं. फक्त एक सिंगल रन त्याने दिले प्रतिस्पर्धी संघाला. आता शेवटचे 4 बॉल अशोक हा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती. फुलटॉस दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर उभा आहे, पायात फुलटॉस टाकला, त्याला दिशा देण्याचं काम केलं. परंतु आणखीन एक सिंगल मागच्या ओव्हरमध्ये 7, मागच्या ओव्हरमध्ये 7. या ऑन साईडला 3 भाऊ आहेत खरं तर, कमलेश, त्यानंतर कल्पेश आणि त्यांच्या बरोबरीने स्क्वेअर लेगला असलेला रुपेश त्रिमूर्ती. तिघांकडे 3 चेंडू गेले, हे देखील वैशिष्ट्य आहे बघा. आणि ते प्रत्येक बॉलवरती सिंगल देखील आली आहे, हे खास वैशिष्ट्य आहे या मॅचमध्ये. तिघांचंही कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल. जयेशला सध्या आपण पाहता गोलंदाजी मार्कमध्ये ऑन स्क्रीन जयेश पाटील. चला गोरसई ब संघाचा संघनायक टॉससाठी आपण उपस्थित व्हा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, यावेळेला गॅपमध्ये चाललाय बॉल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. हा फटका पाहायला मिळाला. खरं तर बॅकलिपचा चांगला वापर, बॉटम हँडचा चांगला वापर, टायमिंग देखील तितकंच प्रॉपर पाहायला मिळालं. या फटक्यामध्ये गॅपमध्ये हा स्ट्रोक्स अशोकच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 91 धावा, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला फुल टॉस डाऊन द ग्राउंड, जबरदस्त टायमिंग, लाजवाब हिट, षटकार. हा खर तर या मैदानावरती या स्पर्धेतला सांघिक उच्चांक राहिला होता मोहो संघाच्या नावावरती, सूर्या मस्कर अँड कंपनी.
आता शेवटचा बॉल बाकी आहे, 97 धावा धावफलकावरती. जर मोठा फटका आला तर स्पर्धेतला पहिला संघ ठरेल जो 100 ओलांडेल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल वरती जर का अशोकने ब्लास्ट केला तर मात्र 100+ धावा डेफिनेटली पाहायला मिळतील. परंतु गतीमध्ये मिश्रण केलं, कमी गतीचा बॉल टाकला, डॉमिनेट केलं शेवटच्या बॉल वरती अशोकला. परंतु अशोकची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अर्धशतक झळकावं या खेळाडूने. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 3 गडी बाद, 97 धावा. खेळाडू बाद आहे, 97 धावा. यस, आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस कडे. थँक्यू. नाव इट्स टाइम टू टॉस. तर खूप मोठा टॉस आपण करणार. एका बाजूला गोरसे, माझ्या डाव्या बाजूला गोरसे उभे राहील. गोरसे संघ डाव्या बाजूला. राहुल, तुझं देखील स्वागत आहे. तर 2 संघ आपल्या समोर आहेत. मगाशी आपण पाहिलं की सकाळी खूप लवकर सामना झाला. गोरसे संघाचे भरपूर खेळाडू, ज्या खेळाडूची आपण वाट पाहतो, भावेश सारखे खेळाडू मगाशी उपलब्ध नव्हते. आता आपण त्यांच्याकडे माहिती घेणार. पहिल्यांदा टॉससाठी मी आमंत्रित करेन सचिन शेठ पाटील भाया उर्फ भाया तोंडरे यांना विनंती करेन की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण सामन्याचा आपण टॉस करायचा. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका. सर्वात मोठा सामना आपण आता पाहणार आहोत. आता त्याची आपण टॉस विन करत आहोत. टेल इट्स अ हेड. कोण कॉल करणार? येस, लाऊडली कॉल करायचं आहे. टेल इज कॉल फ्रॉम गोरसे बी अँड इट्स अ हेड. टॉस गमावं लागलं. मान्यवर विनंती, आपण स्थान बनवावं. खूप खूप धन्यवाद सचिन शेट. तर नितलस संघ, राहुल फर्स्ट ऑफ ऑल मागचा सामना फार चांगला जिंकला. टेंबोली संघासारख्या संघावर मात गेली. शेवटच्या सामना रंगला. आता तुमच्या समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पुन्हा एकदा आहे. तोच तालुका, भिवंडी तालुका, फक्त संघ बदललाय. टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय क्षेत्ररक्षण करू. राहुलला घरच्या मैदानावरती मगाशी आपण जेव्हा सामना पाहिला तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन होतं, नंतर थोडंसं स्माइल फेस होता. थोडंसं घरच्या मैदानावर खेळताना दबाव असतो? हो सर, दबाव तर आहेच, कारण सर्व प्रेक्षक वगैरे आमचं सर्व सपोर्टर मॅच बघतात आणि गेममध्ये प्रेशर तर असतो. आणि कुणाला एक चांगलाच फिनिशर आहे, खूप सुंदर बॅटिंग केली त्याने आणि त्याच्यामुळे आम्ही खेळणार नव्हतो टुर्नामेंटमध्ये, की आपली स्वतःची टुर्नामेंट असल्यामुळे आपण खेळलो नाही. काही कारणास्तव धारावे संघ कॅन्सल झाला आणि त्यांच्या जागेवर आम्हाला खेळायला भेटलं. एक चांगली गोष्ट झाली. वन क्विक क्वेश्चन, एखाद्या मोठ्या संघाला जेव्हा तुम्ही हरवता तेव्हा कॉन्फिडन्स वरती लेवलला असतो. आता गोरसे संघाचं मोठं आव्हान आहे. टॉस जिंकला, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल मिनिमम? सर टार्गेट तर सेट नाही आहे, कारण खूप मोठा संघ आहे आता. पण क्रिकेटमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणीही छोटा नाही. ते जर चांगले केले तर ते जिंकतील, आम्ही चांगले खेळले तर आम्ही चांगले ऑल दी बेस्ट राहुल. तर राहुल, तर गोरसे संघाचा संघाने आमच्या समोर आहेत. राहुल, सामना 5 षटकं 6 षटकं? 5 षटकं, कारण वेळेवर थोडासा परिवर्तन आहे. 5 षटकांचा सामना असेल. मगाशी भरपूर खेळाडू उपस्थित नव्हते, आता ते पाहायला मिळतील. भावेश, ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरलेला असतो. हो, या मॅचमध्ये भावेश आणि पवन दोघे आहेत आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे मॅचमध्ये. गुरुजी संघ, वन क्विक क्वेश्चन, ह्या हंगामाची सुरुवात झाली. किती ट्रॉफी जिंकल्यात आत्तापर्यंत? ही आमची दुसरी टुर्नामेंट आहे. एक टुर्नामेंटला मी ज्युनियर पुण्याला गेलो, तिथे सेमीला हरलो. त्यानंतर दुसरी टुर्नामेंट आहे. नितल संघ घरचा संघ आहे, घरच्या मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. मगाशी मॅच पाहिली असेल, 5000पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन होते. खूप चांगला सामना झाला, वेल फिनिश सामना झाला. तेवढंच मोठं आव्हान वाटते तुम्हाला संघाचं तुमच्यासमोर? हो, कारण की टेंबोली सारखे चांगले संघाला बाहेर काढले, त्यामुळे ती सुद्धा टीम चांगली आहे. परंतु भावेश आणि पवन आल्यानंतर आमच्या टीमची ताकद 2 पटीने वाढते, त्यामुळे आम्ही चांगला खेळ करू. ऑल दी बेस्ट. The News Farm Center, Nitlas team on the toss, elected field pass. The match will be 5 overs. So here we go. Thank you so much. All the best दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. या आपण बोलणार आहोत बाबूशांच्याकडे दुसऱ्या सत्रासाठी. थँक यू सो मच. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो हेलो. तर सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. अमोल भाऊ, कळंबोळीचे मान्यवर अमोल भाऊ यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. माजी सरपंच उपसरपंच ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण करूया त्यांचं स्वागत. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच
उपसरपंच ट्रॉफी आदरणीय दर्शनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा खरं तर सन्मान केला जाईल. अमोल भाऊ कळंबोलीचे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मॅच चालू कराल आपण लगेच. अमोल भाऊ कळंबोलीचे मान्यवर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेचे उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सन्माननीय सुनील चव्हाण साहेब यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आदरणीय सुनील चव्हाण साहेब या पण आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. कैलासदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. आणि बघा पाहुण्यांचं स्वागत चौकारानं केलं आहे. आणि त्यानंतर माजी उपसरपंच रतनदादा भोईर यांना देखील आम्ही इथे सन्मानित करत आहोत. रतनदादा भोईर आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. माजी उपसरपंच रतनजी भोईर यांना इथे आम्ही सन्मानित करत आहोत. मॅच चालू आहे. खरं तर वडवली संघासमोर एक मोठं आव्हान आहे. 98 रतनजी भोईर यांना इथे सन्मानित केला जाईल. शैलेशजी पावशे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स बाबू शहा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर रोशन पाटिल सर, एक बड़ा सा यहाँ पर टारगेट सेट किया गया है। कहते ना अगर ऊँट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। टीजे बिल्कुल यही आवाज़ रखिए। बहुत बढ़िया। देखिए हमारा सम्मान चल रहा है एक तरफ है। इस टूर्नामेंट की देखिए खासियत है, ये पहचान है। बहुत सारे अतिथि मेहमान हैं, सभी का वेलकम स्वागत। चलेंगे मुकाबला की तरफ है। और ये चलिए खोद कर निकाला है भाई यहाँ पर। काउ कॉर्नर पर गेंद को लपक झपकना चाहते थे, उछाल इतना था वह चार नहीं काम करना होगा। विशाल पाटिल के पर प्यार तो हुआ था जब स्वर्गीय रतनबा ट्रॉफी में 4 व्हीलर जीता था। बाइकर भी उनके नाम ऋतिक पाटिल है। दोनों हुरार खिलाड़ी है। ये देखे भाई बड़ा हिट यहाँ पर है। आओ गुरु करे पीना शुरू। विशाल पाटिल कर चुके हैं चौका छक्का शुरू। डीजे मास्टर तू आता सांग मी काय करू। ऋतिक पाटिल देखिए 20 बाइक ओ एकदम से शोरूम मैदान के ऊपर, लेकिन टारगेट बड़ा है। प्रथमेश देखिए 12 खिलाड़ी मांडा के खुश हैं और जगन नाना देखिए खुद ओनर हैं और खुश इस वक्त गेंद उनके हाथों पर। विशाल देखिए स्ट्रेट ड्राइव, इस बार देखिए लेन को थोड़ा सा आगे रखा गया। लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर हल्की सी चूक आंखों ही आंखों में। दूसरा रन कंप्लीट करते हुए यहाँ पर ये टीम की भाई यही खासियत है। ये टीम जानती है कि एक साझेदारी बहुत जरूरी है। जतिन कहते हैं ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, ये अगर बन जाए तो जो अशोक एड़े ने करके दिखाए थे, छोटा छोटा साझेदारी हर खिलाड़ी के साथ बनाए। 54 रनों का इनिंग्स से मैं दर्शकों को थोड़ा जानकारी देना चाहूंगा। 2 साल पीछे जाइए, ये दोनों टीमों के बीच में एमके की ट्रॉफी नागजरी में खेला गया था एक मुकाबला सेमीफाइनल, जहां मांडा टीम ने लो स्कोर बनाया था लेकिन उसे बचाया था। लेकिन यहाँ स्कोर पड़ा रखे हैं, क्या बचा पाएंगे? स्क्वायर कट देखिए खेलना चाहते थे, गली पे निकला भाई। कहते हैं ना गली में दिल चुराना और गली में रन बचाना इतना आसान नहीं रहता है। आता हुआ और एक 4 रन। यहां पर हुआ है निश्चित रूप से पहला ओवर 20 रन और बगैर किसी विकेट से 6 ओवर का मैच है। तो ये टोटल अभी तक तो कठिन लग रहा है, लेकिन साझेदारी अगर अच्छा बन गया, यही तो बात हमने छेड़ी थे भाई कि रोटी पर घी नाम के साथ जी। हर ओवर में बाउंड्री अगर आता है फिर कहानी में ट्विस्ट है। आकाश दादा पाटिल देखिए स्कायरा 11 बड़ी नाम देखिए टेनिस क्रिकेट के दुनिया के बड़े ओनर सीडॉन के इस वक्त देखिए गोवा पर मैच का एंजॉय ले रहे हैं। ऋतिक पाटिल के खास करके बल्लेबाजी के लिए 3 छक्के के लिए 3000 है और 3 चौके के लिए 2000 है।
आकाश दादा पाटिल देखिए सीडन, वहीं देखिए मोतीराम दादा दलवी भी देखिए बात करेंगे शाहपुर से, सोम 11 के नाम से एक बड़े पैकर हैं और उन्होंने भी दिया यहाँ पर ओडुली टीम को शुभकामना भेजे हैं। रुपेश दादा नायक देखिए हमारे अच्छे दोस्त है, वो भी मैच का एंजॉय ले रहे हैं यहाँ पर। ये टीम के देखिए काफ़ी करीब है, डम्बोली से बिलोंग करता है भाई। स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी जब से जहाँ पर सबसे बड़ा बिग शो वर्ल्ड कप खेला जाता है, जहाँ पर इस वक्त देखिए TDPL खेला जा रहा है। मक्कर सकाती ट्रॉफी नीलचे का मैदान, 57 साल मैक्स सर्कल उनका आवाज़ था। और वहीं से देखिए ये टीम है ओडोली से यहाँ पर बिलोंग कर रहा है। ऋतिक पाटिल MSCC ओडिशा के लिए क्या क्रिकेट खेले मैक्स सर रबर बॉल, लेकिन अब टेनिस क्रिकेट की बारी है। इनके पास 20 बाइक है और टीम का टोटल यहाँ पर 20 बना है। स्क्वायर कार्ड देखिए यहाँ पर खेलते हुए ऋतिक पाटिल, ये क्लासिक बल्लेबाज है भाई। कहते हैं ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। उछाल था स्क्वायर, बहुत बढ़िया खेलते हुए 4 रन। धूम मचाए थे। ओ कलकत्ता की रसगुल्ला और ऋतिक पाटिल की हल्ला वल्ला। अक्सर कहा जाता है भाई कोलकाता में रसगुल्ला का ये बहुत फेमस, और ऋतिक पाटिल की कवर ड्राइव कमाल की रहती हुई 4 रन। कमाल की टाइमिंग। हमें टूटना पसंद है लेकिन झुकना पसंद नहीं। टीम का स्कोर 28 तक पहुंचा है, अभी भी 28 गेंद 70 का जरूरत है। भूमि 11 मांडा कल्याण टिटवाला से लंबे से थोड़ा टीम आई है। यजमान मेहमान के बीच में सीधा खेले भाई, चिड़िया चुभ गई खेत में। बड़ा विकेट ऋतिक पाटिल की देखिए 60 मीटर पर, इसकी बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। क्या ऋतिक पाटिल के आउट होने के बाद यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। अक्सर पहले ही हमने बता दिया कोलकाता का रसगुल्ला और ऋतिक पाटिल की बल्लेबाजी, और उनका विकेट यहां पर मिड ऑफ पर फंस गए। लेकिन अगला मैच और एक बड़ा मैच, शहर का दबा MIDC तलोजा का हवा अक्सर शाम के वक्त बदलता रहता है, और वो हवा रहेगा भिवंडी की देखिए ताकतवर टीम है गुरसाई और अपनी होम टीम है अभी स्पोर्ट है संग्राम 11 से नितलेश के बीच में। कहते ना जंगल में शेर से टेनिस क्रिकेट में भविष्य से थोड़ा बच के रहना होगा, और भविष्य के लिए खास करके स्वप्निल को बुलाया गया प्ले 11 पर। अपने फिरकी से क्या चाल में फंसाएंगे कमलेश पाटिल। कमलेश पाटिल भाई ये खिलाड़ी का इतिहास देख लीजिए, वाइट का इजाफा। प्रमोद पाउस से कमलेश पाटिल ने जब रायगढ़ पर आकर इतना अच्छा ऑलराउंडर परफॉर्मेंस किया था, आमदर ट्रॉफी कौन भूल सकता है, स्टार हुए के मैदान के ऊपर जब पहला 4 व्हीलर इनका करियर में आया था। अब जरूरी है फुल लेन कवर एकदम से खुला है, कमलेश पाटिल का गाड़ी चलता हुआ पम 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 चल रहा है। दिया भी जलाते हैं और सिगरेट भी जलाते हैं, गेंद से और बल्ले से कमाल दिखाते हैं। इस बार देखे स्लोअर गेंद बहुत बढ़िया देखे, गति का मिश्रण चिंटू। ओ हल्की सी चूक, नजरे हटी, दुर्घटना घटी। 2 रन देखिए, छोटा छोटा साझेदारी बनाने का कोशिश हो रहा है। ये बात तो शुरुआत में छेड़ा था कि प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी ये बनना बहुत जरूरी हो जाता है। और पैर का मौज बड़ी सोच, जगन नाना इस वक्त है कौन सी सोच के साथ है, कौन से रणनीति के साथ है फील्ड का।
हेलीकॉप्टर मिडॉन देखिए यहाँ से लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर है, मिडॉन खुला था लेकिन सिली मिडन से गेंद निकला, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पर। ये भी अच्छी बात है, ये भी अच्छी बात है। टोटल देखिए जागर पहुंच गया 37, 1 विकेट 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। यही बात करेंगे ना, भूमि 11 मांडा टीम ने 39 रन बनाए थे बगैर किसी विकेट से। एकवीरा इवेंट लाइव देखे, सलूट है भाई। देखे स्कोर कार्ड कैसे अंतरराष्ट्रीय दिखाते हुए कौन सा दिशा में रन ज्यादा बना है, यहाँ से दिखा सकते हो। ऑन साइड पर रन ज्यादा बना है, और वो भी देखिए फाइन लेग स्क्वायर लेग के बीच में बाउंड्री आया है, और एक जो लॉन्ग ऑन वहां पर आया है रन। अब थोड़ी सी समीकरण की बात कर लेंगे। आने वाला जो बचा है 24 गेंद जीत के लिए 61 की जरूरत है। चलते हैं थोड़ा डीजे के पास। ना दिमाग से सीधा मुबारकबाद अपने जुबान से सचिन दादा पाटिल है। कल उनका जन्मदिन गया लेकिन अभी भी उसकी महक बाकी है। और आज देखिए हमारे मैक्स सर मचिंदर सर इस वक्त है, भारी स्वरे शुभकामना कि आज उनका भी बर्थडे है। कितना अच्छा दिन देखिए। और आने वाला मुझे लगता है उदयाचा दिवस, गुड्डू जोशी, गुड्डू जोशी आज भी, क्या बात है, डबल धमाका आएंगे, सेलिब्रेशन बनेगा भाई। बाइकर मैन जो इस सीरीज के लिए बाइक है, गुड्डू जोशी देखिए बात करेंगे। युवा डैशिंग पर्सनैलिटी देखिए, उनके बैनर आप देख सकते हो, नितेश गुड्डू जोशी। एक तरफ देखिए भाया सेठ, दूसरी तरफ है शैलेश दादा। ये कहीं ऐसा तस्वीर को देखकर याद आ रहा है अमर अकबर अंथानी, एक अच्छा दोस्त थी। और आधार स्तंभ देखिए बात करेंगे शरद दादा पाव से। इनकी शान चेहरे रहती है, लेकिन शान चेहरे के पीछे दिल बहुत बड़ी गहरा रहती है। शान से काम लेते हैं, सफलता शोर मचा देता है। लेकिन अब देखते हैं क्या मांडा टीम शोर मचाएगा या ओडोली टीम है। ओ पॉइंट के ऊपर से खेला है काफी स्क्वायर, फाइन 1 बाउंस लेकर गया और 4 रन आता हुआ यहां से। और जरूरी है रनों की, क्योंकि बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। अब बैटर बरस रहे हैं टुकुर 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 टुकुर। डीजे को टाइमिंग नहीं मिला, माफी चाहेंगे। बादल के गरजने से फसल उगता नहीं है भाई, बादल के बरसने से फसल उगता है। अब बरस रहे हैं भाई 41 पर 1। मैक्स सर इस साल इतना बादल बरसा है, मुझे लगता है शायद रावण आग से नहीं, शायद पानी से डूबकर मरा होगा। तैयार गेंदबाज, ओ ये देखिए भाई बड़ी टाइमिंग, AK-47 छरा। बनारस वाला डीजे ने सॉन्ग सुनाया। यही तो डगआउट भी चाहता है कि तू पान खा जुल्फे बना, शराब पीना छोड़ दे, चौके लगा छक्का लगा, डॉट गेंद थोड़ा सा खेलना छोड़ दे। 47 47 पर पहुंच चुके हैं और अभी जीत के लिए 21 गेंद 51 की जरूरत है। ये देखिए विशाल वही गेंद चाहते थे, मैच बॉल आ जाए तो बेहतर है। सफल साझेदारी यहां पर चलता हुआ, अपनी मेहनत से बनी है अपनी पहचान, वरना एक ही नाम के तो लाखों होते भाई। चलिए भाई चलिए, मुकाबला यहां पर है। अभी भी देखिए 21 गेंद 51 की जरूरत है। रोशन सर कहते हैं ना, दिल में दर्द और गम है बहुत गहरा। ये मुकाबला ओडोली टीम जीत सकता है अगर विशाल पटेल मैदान पर ठहरा। चलिए मयूर दादा मात्रे, आइए वीआईपी डाइस में आपका स्वागत, वेलकम है। खास करके आधार स्तंभ शरद दादा पाव सिंह की तरफ से आमंत्रण है। और ये चलिए भाई हल्के हाथों से खेले, ये भी अच्छी सोच है। कहते हैं ना दिल में दर्द है बड़ा गहरा,
ये मैच ओडोली टीम जीत सकते हैं अगर विशाल पाटिल मैदान पर ठहरा। कमलेश तो साथ देंगे, वो साझेदारी निभाना बड़ा अच्छा जानते हैं। चार 4,000 से ज्यादा देखिए दर्शक ऑनलाइन जुड़े हैं, सभी का वेलकम स्वागत है। इसके बाद भी देखिए बड़ा मैच आने वाला है और तैयार है गेंदबाज। ओ छोटा गेंद था, रनआउट का यही बना सकते थे मौका, लेने का देना पड़ गया भाई। कहते ना लालच चीज भी काफी बुरी होती है। वाइट और उसके साथ 2 रन। कहते ना ऊपर वाला भी जब देता है ना छप्पर फाड़ के देता है भाई। और यही तो बताए थे भाई, ये 2 खिलाड़ी मुश्किल बना सकते हैं। कहते ना जिंदगी खेलती भी है उसी के साथ जो खिलाड़ी बेहतर होता है। कोई हताश होकर बिखर जाता है, कोई संघर्ष करके निखर जाता है। और इस वक्त विशाल पाटिल की संघर्ष टीम का स्कोर 51 रन तक पहुंचे हैं। तैयार रहेंगे गेंदबाज। ऑफ स्टंप से बाहर है, वाइड है और 1 रन तक पहुंचता हुआ देखिए टीम का टोटल जाकर पहुंच गया 52 रन। आग है, धुआं है, राग है। इस वक्त ये मैच दोनों टीम के लिए बहुत खास है। आग भी है, धुआं भी है, आस भी है और ये मुकाबला दोनों टीम के लिए बहुत खास है। स्क्वायर कट खेलना चाहते थे, बल्ले का लिया बाहरी किनारा। सेकेंड स्लिप पर देखिए गेंद को रोका गया। बढ़िया मुकाबला चलता हुआ। चलिए धुआं धूल इमरजेंसी रहता है आजकल भाई। रिवर्स खेलने गए विकास, ये चीज काफी कम, विशाल ये चीज काफी कम करते हैं और आखिरी समय में गेंद को रोका। अगर तेरा होकर भी मैं तुझसे दूर हो गया। पानी चाहिए। 12 खिलाड़ी सिर पे पानी नहीं भाई, उस बोतल में कुछ नशे का मैसेज भी लेकर जाइए। क्योंकि यहां पर देखिए समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे। 3 ओवर कंप्लीट है, 53 रन बनाए हैं, 18 गेंद 45 की जरूरत है। अब मैदान के बदले के ड्रिंक्स पहुंचाए। कहते हैं ना कुछ तो दर्द छुपा है सीने में, वरना यूं मजा आता पीने में। चलते थोड़ा डीजे के पास। सचिन दादा देखिए बात करेंगे। ऐसे धरती पर जब तब हंसती रहेंगे भाई पैकर ओनर। ये देखिए गोरसाई टीम, अब मुझे ये टीम में काफी एनर्जी आ गया है। सर भावेश पवार दुबई कतार जाऊन मारतोय है 50। भविष्य पवार है लेफ्टी। कप्पू कहने को मत छोड़ना, नहीं तो गौतम गंभीर के जगह इन्हें मिल जाएगा भाई इंडिया टीम में। क्योंकि गंभीर की अभी मेंटर कोच डगमगा रही है। कप्पू दादा के लिए बड़ा अच्छा टीम पोस्टर से बैलेंस रखें। मैक्स सर देखिए कोई भी चीज बनाना आसान नहीं रहता है, उसे निभाना ये बड़ा आसान रहता है। बाला दादा के लिए आपने टी शर्ट खोल दिया भाई। यहाँ ठंडी लगती है शाम के समय, टीम में आ चुके हैं। बाला दादा किन्ने का ऐसा खिलाड़ी है जो हमेशा कुर्बानी के लिए तैयार रहते हैं, इसलिए हमें क्रेडिट उन्हें सबसे ज्यादा देते हैं। घर का टीम नितलेश टीम रहेगा भाई। हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, पहला मैच रहेगा सर नितलेश के साथ। साहिल दरे जरा बुखार चेक कर लीजिए, डरना मना है, जो डर गया वो मर गया। अफगानिस्तान हरा सकता है ऑस्ट्रेलिया को, बांग्लादेश हरा सकता है हिंदुस्तान को, नितलेश क्यों नहीं हरा सकता है गोरसाई टीम को। नहीं आज हराए तो टेनिस क्रिकेट के हिस्ट्री में देखिए सबसे पहले तो गोरसाई टीम उन्हें बहुत सारा शुभकामना देकर जाएंगे। सर भावेश पवार आइए वीआईपी डाइस में। भावेश पवार सर ऋतिक पाटिल से कुछ चर्चा चलता हुआ, क्योंकि एक साथ खेलते रहते हैं ओपन
क्रिकेट समय पर आते हैं। भिवंडी टीम की एक खासियत है मैक्सर, ये भिवंडी में भले देर आते हैं लेकिन जब भी मेहमान नवाजी रहता है ना समय पर आ जाते हैं। चलेंगे मैच की तरफ। ये मैच भी बड़ा दिलचस्प है। 18 गेंद 45 की जरूरत है। तैयार गेंदबाज ओ कमलेश पाटिल के बल्ले से देखिए भाई, यहां पर गेंद गई सीधा भाई अब्दुल गली चरण। अब 17 गेंद कमलेश पाटिल का देखिए पुआर। ओ फिर से देखिए स्विफ्ट क्या यहां पर फील्डर थे, बन जाएंगे दर्शक। दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और कमलेश पाटिल बल्लेबाजी कर रहे। ले भारी ले भारी ले भारी ले भारी। बदलते हुए यहां से टीम का स्कोर 63 तक पहुंच चुका है। फिर से एक बार उड़ाना चाहते थे, शायद गिल्ली उड़ गई भाई। मैच में आएगा मजा भाई, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। अपनी मेहनत यहां पर दिखाना होगा, तब जाकर मुकाबला जीत सकते हैं। इस क्रिकेट में भावेश पवार, A1 पवन। मैक्सर देखिए जब ये ग्रामीण के सितारे जुड़ जाते हैं, अगर कितना देखिए क्राउड भी आ जाता है और जो देखने का अंदाज सुनने का अंदाज वो बढ़ जाता है। अभी से देखिए ऑनलाइन दर्शक 4000 से ऊपर है। अब समीकरण की बात करेंगे। 15 गेंद 35 का जरूरत है, और बहुत सारे खिलाड़ी देखिए यहां से खेल कर TDPL में भी आपको दिखेंगे। यही ग्रामीण के खिलाड़ी देखिए ओपन TDPL छाए हुए हैं। मेहनत है भाई, इन बंदों का मेहनत है। अब स्टॉम्प के देखते हैं कितना बाहर। नहीं बाबा, थोड़ा सा अंदर था और डॉट के निकलता हुआ। हरिचंद्र दादा पाउस आइए VIP डैश में, वेलकम, स्वागत है। 63 पर 2 विकेट। दर्शक देखिए अभी थोड़ा सा तादाद खोद कर निकालना चाहते थे। 1 रन आएगा, दूसरे का कोई मौका नहीं। विशाल पाटिल जब तक रहेंगे मैदान पर शायद है। मैक्सर कहा जाता है ना, समय पर हाथ पकड़ने वाला और समय पर हाथ छोड़ने वाला, ये लंबी समय तक याद रहता है। और ये ट्रॉफी देखिए दिखाई जा रहा है, माजी सरपंच उप सरपंच ट्रॉफी देखें। ये तो हर कोई जीतना चाहता है सीजन की शुरुआत में। ओ ये देखिए खींचकर मारा है, गैप है भाई। 1 बाउंस लेकर गया था ऑन द ग्राउंड, 4 रन्स। प्रीतम प्यारे, हमारे प्यारे धर्मा पाव से सब देखें, धर्म मानने वाले क्रिकेट को। और अभी देखिए 12 गेंद 30 की जरूरत है। 12 चेंडू 30 धावाची गरज है। मैक्सर खाने में इस वक्त कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन घोरसाई टीम का कुछ इलाज है क्या, वो ढूंढना पड़ेगा निचलेश टीम को। तो इस मैच में भी क्या वो इलाज है क्या। पवन केने देखिए भाई, नवरा नहीं पाहिजे, नवरा पाहिजे गोरा गोरा। चलिए भाई गेम थोड़ा स्पीड अप कीजिए, शायद 2 मैच इसके बाद खेला जाना है। मुझे लग रहा है सद आगे का जो मैच थोड़ा कठिन हो सकता है। पहले घुरसाई टीम बल्लेबाजी कर रही है, अगर उन्हें सस्ते में लिपट लिए तो फिर मैच कुछ तुरंत कंप्लीट होता। तो अगला कप्पू दादा आइए VIP डैश में आइए, कप्पू दादा के नहीं स्वागत है आपका। चलेंगे मैच की तरफ है। कितना रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं। टिटवाला सिटी की टीम आई हुई है कल्याण से,
भूमि 11 मांडा टीम बल्लेबाजी करते हुए 98 का टारगेट रखा और बताया भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। और विशाल पाटिल अभी भी मैदान में बता रहे हैं भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। और मिस्टर हार्दिक पांड्या शुभम पाटिल परफेक्ट। बल्ले को क्या छुआ है, शॉट लेके फील्डर के करीब से निकला है भाई। अम्मा थे मेरा मुंडा बिगड़ा गया था वह 4 रन। कैंची पेड़ काट नहीं सकता, कुलाड़ी बाल काट नहीं सकता। बगैर विशाल के विकेट से मैच जीतना थोड़ा कठिन है, लेकिन शुभम भी उतने अच्छे खिलाड़ी हैं। टीम का स्कोर 72 72 तक पहुंचे हैं। अभी भी देखिए जीत की बात करेंगे, अभी भी 26 रनों की जरूरत है जहां कंपलसरी की बात आती है। ओ ये देखिए और एक बड़ा हिट है, मार डाला, मार डाला, सारा का सारा जंगल भी जला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला। भी है मुझ में ढूंढने वाला धुन, तुझे क्या चाहिए। और एक बड़ा हिट, गेंद गई गई गई, मुंबई से पूना और पूना से पटना। अरे गेंदबाज का टूट चुका है यहां पर सपना। चलो तब तक के लिए डीजे वाले के साथ खाते हैं कुछ चखना। किस्मत बदलने के लिए वक्त सभी को मिलता है, जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के लिए। अब ये वक्त आ चुका है, अगर मांडा टीम को यहां ना पकड़ बनाए, जीत के लिए चाहिए 14 और गेंद बचाए 9 भाई। इसलिए कहते हैं ना इस किसने भाई रिस्क से काम बनता है। अब ये देखिए अब नाना से भी हो गई चूक। 1+4 देखिए यहां पर कूल आता हुआ पंजाब भाई, बहुत बड़ी गलती यहां पर। अब देखिए गेंद रह गया 9, जीत के लिए चाहिए 9। सक्सेस पाने के लिए हमेशा एक्शन की जरूरत होती है। 98 रनों का विशाल टारगेट को देखिए यहां पर विशाल पाटिल मैदान पर रहते ही करीब जाते हुए, ओ फिर से खींचा, ओ हम मामा ठाकुर, अरुण भी गया, सपना सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ, ठोको डीजे। कि काम पकोड़े की, ये तो ऐसी हो गई भाई। जब 98 का टारगेट बना लगा करोड़ों की काम हो गई है। नहीं ये बैटर है या मटन का दुकान भाई, जैसे मटन के दुकान में जाइए, चौके छक्के की लाइन, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, अरे मटन का दुकान नितलेश फाटा सादावा।